पण सुंदर असं चरित्र की त्या ठिकाणी रामानंदांची कृपा होती कबीर महाराजांवरती आणि कबीर महाराजांना त्या वेळेला अनुग्रह प्राप्त होतो. कालच्याच भागातला थोडासा भाग राहिलेला आहे, तो आपण या ठिकाणी आज सांगू. कबीर महाराजांकडं काही साधू संत आले आणि कबीरांची आता कीर्ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये झाली की सगळ्या पंचकृषीमध्ये एकच संत कबीरांचा तो अधिकार सर्वश्रुत झाला आणि सगळे साधू संत मग काशी क्षेत्रामध्ये रामानंद पंथाच्या त्या आश्रमामध्ये येऊ लागले सगळे. आणि खर तर त्या ठिकाणी गंगेच्या किनारी आश्रम असल्यामुळं सगळ्या साधू लोकांना ते खूप छान वाटत होतं, कारण गंगेचं स्नान आणि गंगेचा सहवास आणि साधू संत हे सगळे गंगेच्या किनारीच साधना करतात, प्रत्येक नदीच्या कडेला साधना करतात, कारण प्रत्येक नदीला एक वरदान दिलेले भगवंतांनी. आणि म्हणून नदीचा सहवास त्या ठिकाणी तो बाकी साधू लोकांना अभिप्रेत आहे. त्याचं कारण आहे की जर तुम्ही गंगेच्या किनारी जर तुम्ही तिचा सहवास मिळाला किंवा तिथं साधना केली गंगेच्या किनारी, तर गंगा ही ज्ञान प्राप्त करून देते आणि तो तिला आशीर्वाद आहे भगवंताचा. आणि यमुनेच्या तीरावरती जर आपण साधना केली, यमुनेच्या तीराचा सहवास आपल्याला मिळाला किंवा एखाद्या साधूने त्या ठिकाणी तप केलं, तर ती यमुना ही भक्ती प्रदान करते. नर्मदेचा तटावरती जर आपण साधना केली, तिचा सहवास मिळाला, तर नर्मदा ही वैराग्य देते. हे प्रत्येक एका महानदीचं वैशिष्ट्य आहे की जे भगवंतानीच त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि इथे साधू संतांना यायला का आवडत होतं, तर अगदी गंगेच्या किनारी आश्रम असल्यामुळं स्नानही मिळायचं आणि तिचा सहवासही, आणि छान खूप सुंदर असं वातावरण त्यावेळेला असायचं. आणि मग आपोआपच कबीर महाराजांचं त्या ठिकाणी सर्वस्कृत त्या ठिकाणी खूप त्यांना प्रसिद्धी प्राप्त झाली. त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या अधिकारामुळे प्रत्येक गावोगावी हाच विचार होता की स्वतःच्या मुलाचं शिर कापलं आणि त्या सर्व साधूंची कृपा झाली, त्या साधूंनी ते शिर. आणि ह्या सगळ्या त्यांच्या बाबतीत घडलेले प्रसंग हे सगळीकडे गेल्यामुळं मुळातच कबीर महाराजांना खूप लोक मानायला लागली. पण एक हे की एखाद्या व्यक्तीला समाज मानायला लागला की काही दुर्जन जे असतात त्यांना ते आवडत नसतं. या ग्रंथामध्ये असं सांगितलंय, सज्जनाची कीर्ती ऐकून कानी दुर्जन साशंकित होती मनी. आणि खरंच आहे, एखाद्या व्यक्तीला समाज मानायला लागला की काही अशी चांडाळ चौकडी निर्माण होतात की त्यांना ते बिलकुल आवडत नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, पतिव्रतेची कीर्ती वाखानिता शिंदळीच्या माथात तिडक उठे. पतिव्रतेची जर समजा स्तुती करायला लागली तर अपतिव्रता आहे स्त्री, तिचं डोकं भडकल्याशिवाय राहणार नाही. किंवा सूर्य उगवला पण दिवा बाकी त्या ठिकाणी लज्जित होतो. एवढंच नाही तर सूर्य उगवला की चोरांना बाकी त्रास होतो. नीट ऐका. आणि उदाहरण अंतःकरणाचा जर एखादी व्यक्ती आलीच, फार मोठं उदाहरण अंतःकरण आहे आणि त्या ठिकाणी दान धर्म करणारा माणूस आहे, आणि असा माणूस आल्याच्या नंतर ते अत्यंत चिंगट माणसं आहेत, कद्रू आहेत, त्यांना ती कधीच आवडत नाही तो
दानशूर व्यक्ती, एखादा सिद्ध महात्मा भेटला, ऐका, एखादा सिद्ध असा महात्मा भेटला आणि जर त्या ठिकाणी पाखंडी काही लोक असतील तर त्या पाखंडी लोकांना सिद्ध महात्मा आलेला कदापिही आवडत नाही. आणि हे आजही चालू आहे, हे बंद नाही. मनती संत सेवा करतात, भूत थोर वाढला कबीर भक्त. संतांची सेवा केल्यामुळं कबीरांचं त्या ठिकाणी सगळे लोक स्तुती करत होते. तेने निज पुत्र वधिला स्वहित स्वास्ती, संती त्वरित उठवला. स्वतःच्या हाताने मुलाचं शिर कापलं आणि संतांनी ते शिर त्याला पुन्हा एकदा आणि तो पुन्हा उठून उभा राहिला. कमाल. आणि त्याच्यामुळं हे सगळे लोक त्या ठिकाणी कबीरांची स्तुती करत होती, आवडीने कबीरांकडे येत होती, कबीरांचं कीर्तन श्रवण करत होती. कबीरांच्या आश्रमामध्ये सगळ्या सुखसुविधा होत्या आणि साहजिकच आहे की सगळी लोक त्या ठिकाणी आकर्षित होत होती. आता काय झाले पहा, काशी क्षेत्रामध्ये आता दर्शनासाठी फार मोठी गर्दी लुटू लागली. पण एक दिवस काय झालं ऐका, काही चांडाळ चौकडींनी विचार केला की कबीर महाराजांचं त्या ठिकाणी नाव कसं कमी होईल, त्यांची बदनामी कशी होईल, त्यांना लोक वाईट कशी म्हणतील, ही त्या काही कुट कारस्थान करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये ते फिरू लागले. आणि फिरू लागल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की कबीरांच्या नावाची पत्र मोठमोठ्या क्षेत्रामध्ये पाठवली साधू संतांना. हरिद्वार असेल, वृंदावन असेल, गोकुळ असेल, बरसना असेल, मथुरा असेल, एवढंच नाही तर अयोध्या असेल, प्रयाग असेल, ऋषिकेश असेल, सगळ्या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये खोटी पत्र लिहिली आणि ती पत्र कबीर महाराजांनी लिहिलेत असं या लोकांनी ती पत्र तयार केली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पाठवली. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की मोठा सत्संग, मोठमोठे महात्मे त्या ठिकाणी येणार आहेत, कीर्तन कथा होणारे, सत्संग होणारे आणि त्या ठिकाणी यथेच्छा असा प्रसादाचं त्या ठिकाणी स्वाद, राहण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी यथा योग्य त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण न विसरता काशी क्षेत्रामध्ये राम आश्रमामध्ये यायचंय. त्या काशी क्षेत्रामध्ये रामानंद संप्रदायाच्या आश्रमाला 2-3 नावाने ओळखतात. एक राम आश्रम पण म्हणतात आणि अक्षराश्रम पण म्हणतात आणि रामानंदाचा आश्रम सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. अशा 2-3 नावाने तो प्रसिद्ध आहे. आणि मग काय, सगळ्या ठिकाणी पत्र पाठवल्याच्या नंतर एकतर कबीरांच्या बाबतीत सगळ्यांनाच आदर वाटायला लागला. सगळेजण म्हटले की कबीरांनी आपल्याला पत्र पाठवलं, नाही नाही गेलंच पाहिजे. आणि साधू संतांची तांडीच्या तांडी निघाली ऐका. आणि कबीराचा आता बदनाम करायचं ना, मग एवढे सगळे लोक आल्याच्या नंतर त्यांची व्यवस्था कबीराला करता येणार नाही. आणि मग साधू संतांच्या सेवेमध्ये जर काही कमी पडलं तर ते लोक कबीराला नावं ठेवतील आणि तोच निरोप प्रत्येक क्षेत्रामध्ये जाईल आणि कबीराला सगळे लोक नावं ठेवतील. कबीराला समाज मानत होता म्हणून काही अगदी कपटी लोकांना ते सहन झालं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कबीर महाराज कशी बदनाम होतील हा त्या लोकांनी विचार केला आणि येऊ लागले. आणि अशा वेळेला की कौरव पांडवात कळी लावून शकुनी दुरून विलोकी. पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये भांडणं लावून दिली शकुनीने आणि लांब जाऊन उभा राहिला, गंमत पाहत राहिला. तसे आपल्याकडे सुद्धा त्यावेळेला आले होते काही शकुनी.
बघत होते काय चाललंय काय नाही. पण एक लक्षात घ्या, परंपरेनुसार हे चालत आलेले पांडवांना सुद्धा तो त्रास काढावा लागला आणि आजही त्या शकुनींची काही कमी नाहीये. चला, पण हे लोक बाकी यांना कळत नसतं की हे साधूंचं कार्य आहे, धर्माचं काम आहे, हो संतांचं काम आहे. पण या खळ लोकांना हे कधीच, कारण त्यांचा जन्मच याच्यासाठी झालेला असतो. बघा ना, म्हणजे भगवंतानी कोणाला कोणाला काय काय रोल दिलेले, पण आपण नशिबान आहोत की निश्चित सेवा करणारी साधक आपण बाबांच्या तिथं आहोत. आणि ती निवड बाबांनी आपली इतकी छान केली, आपल्यासारखं नशीब आपलंच. चला, आणि मग काही लोक करतात तसं पैशाची लालच दाखवून, मग याच्यातला कोण फुटल, काय होईल, आणि आता सगळीकडं तेच चाललेलं आहे. पण जे ज्याचं ज्याचं दैवत, ज्याचं ज्याचं भाग्य त्याच्यामध्ये पण आहे का. आणि मग कबीराच्या नावाची ती पत्र सगळीकडे पाठवल्याच्या नंतर सगळे साधू संत त्या ठिकाणी कबीरांच्या पत्राला पाहून त्या ठिकाणी येऊ लागले. हजारो साधू संत येऊ लागले, हजारो. आणि हजारो साधू संतांची व्यवस्था करणं म्हणजे हे सोपं नव्हतं, लक्षात घ्या. परंतु अशा वेळेला, ज्या वेळेला साधू आश्रमामध्ये ज्या तारखेला ज्या तिथीला बोलवलेलं होतं पत्रामध्ये, बरोबर त्या तिथीला सगळे साधू संतांचे सगळे मोठे तांडीच्या तांडी आले. साधू संतांना पाहून आनंद तो खूप झाला कबीरांना, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला बस. पण एका बाजूला काळजी वाटू लागली की एवढ्या लोकांचं हे कसं आपण करू. स्नानापासून तर प्रसादाची व्यवस्था, त्यांची झोपण्याची व्यवस्था, त्यांच्या बिछाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी यथायोग्य संतांना जर झाल्या तर ठीक, नाही तर मग बरोबर नाहीये. म्हणजे आपल्या हातनं उलट अनर्थ घडेल. आणि मग सगळ्या म्हणजे अगदी दूर दूर पर्यंतचे जे क्षेत्र होती, त्या लोकांनी कबीराचं पत्र पाहिल्यानंतर डोक्याला लावलं आणि निघायचंय आता. कबीराचे पत्र ऐकून कानी मस्तकी वंदिले नमस्ती. मस्तकाला लावून ते पत्र, म्हणजे इतका आदर त्यावेळेला केला. कबीरे त्यास करोनी नमन दिधले आलिंगन निज प्रीती. सगळ्या साधू लोकांना त्या ठिकाणी आलिंगन देत होते, साष्टांग प्रणिपात घालत होते. असंख्य वैष्णवांचा मेळा नैनी देखून संतो तोषला. सगळे संत पाहून एका बाजूला आनंद झाला, म्हणे माझीचा सुदिन उगवला. आता माझ्यासाठी एक सुंदर दिवस उगवला. कबीर महाराज म्हणू लागले, देखिले डोळा वैष्णव. हो, वैष्णवांना पाहून कबीरांना खूप आनंद झाला. पण खोटी पत्र पाठवलेली बाकी कबीरांच्या काही लक्षात आलं नाही. आता हे सगळे जे कुटकारस्थान करणारे तिथं आले ना, आता काय होती गंमत लांबून असं बघायला, बर का. पण काय झालं बघा, शेवटी भगवंताला काळजी लागली. हो, आईचे संकट देखोन अयोध्यावासी जानकी जीवन. प्रभू रामचंद्र आणि सीतामाईंना प्रश्न पडला की एवढे साधू संत त्या ठिकाणी कबीरांच्या इथं आलेत, पण कबीर एकटा काय करणार. आणि म्हणून स्वतः प्रभू रामचंद्र आणि सीतामाई हे निघाले आणि म्हणू लागले की आपण काहीतरी कबीराला सहाय्य केलं पाहिजे. कबीर एकटा आहे आणि सगळ्या संतांची व्यवस्था झाली पाहिजे. काय केलं असेल भगवंतानी, जे जे काम ज्या जिथं जिथं पडेल तेवढी रूप त्या ठिकाणी कबीरांची प्रभू रामचंद्रांनी घेतली. काही साधूंना स्नान घालण्यासाठी त्याचं ही रूप कबीरांनी घेतलं. काही साधूंच्या पायाचं त्या ठिकाणी
पाय दाबून वगैरे त्या ठिकाणी चालत आलेले होते, दमलेले थकलेले, त्याचंही रूप देवाने घेतलं. प्रसाद बनवण्यासाठी जे काही लागत होतं त्याच्यासाठी सुद्धा भगवंतानीच रूप घेतलं. मिठाई बनवण्यासाठी तेही रूप भगवंतानी घेतलं. स्नानाला त्यांना हाताला धरून संत साधूंना घेऊन नदीमध्ये जाताना, गंगेमध्ये जाताना तेही रूप कबीरांचं प्रभू रामचंद्रांनी घेतलं. जे जे कपडे धुण्यापासून तर अंथरुणापर्यंत प्रसादाची सगळी व्यवस्था, पूजेपासून तर फुलापासून तर सगळं, तितकी रूप कबीराची ही सगळी भगवंतानी घेतली. आणि मग बाकी एवढा आनंद त्या संतांना झाला, एवढा आदरात तिथे याच्या अगोदर आम्ही कुठेही पाहिलं नव्हतं. आणि अशा वेळेला कबीर हा निसंग आहे आणि त्या कबीराला सहाय्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाने जितुके आले वैष्णव विरती तुके आपण झाला कबीर, जेवढे हजारो साधू संत आले होते ती हजार रूप कबीरांची त्या भगवंतानी घेतली. काय देवाने केले पहा. आणि मग कोणाला भोजन करायचं असेल, कोणाला विडी द्यायचं असेल, कोणाला भांग, कोणाला कुसुंबा, कोणाला गुडगुडी, कोणाला कपाळाला चंदन लावायचं आहे, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी भगवंतानी कामं केली. हो, म्हणून एक लक्षात घ्या, कोणी चाललेलं स्नानासाठी त्या समय जात ऋषिकेशी हात धरून घेऊन गेले देव. बघा ना, देवानी काय केले, साधू संतांची कपडेही धुतली, संतांचे पाय दाबले, संतांना गुडगुडी तयार करून दिली, संतांना चिलम तयार करून दिली, भांग तयार करून दिली. जे पाहिजे ते भगवंतानी त्या ठिकाणी तेवढी रूप घेतली आणि तेवढं केलं. पण ऐका, हे जे कुटकारस्थान करणारे लांबून बघत होते ते म्हणले, अरे काय उपयोग नाही झाला, हे तर सगळं चाललंय. अरे भगवंतच कार्य करून घेणार असतो. हो, बाबाच त्या ठिकाणी सगळं ते कार्य सिद्धीच घेऊन जाणारे, असं आपण फक्त निमित्त आहे, आपण फक्त निमित्त आहे. पण एक लक्षात घ्या, हे सगळं कार्य करत असताना कधीही आपल्या अंतःकरणामध्ये मी केलं तरच होईल असं कदापि हे आणू नका. त्याचं कारण आहे की साधू संतांचं ते कार्य आहे, साधू संत सहज करून घेतात, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते. हो, लक्षात घ्या. आणि म्हणून सगळे साधू इतके आनंदित झाले आणि भरभरून कबीरांना त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन गेले. हे सगळं कौतुक कुटकारस्थान करणाऱ्यांनी पाहिलं. त्यांना असं वाटलं, अरे करायला गेलो एक आणि झालं एक, नाही का. आणि हे प्रत्येक वेळेला असंच होतं, लक्षात घ्या. चला, इथं कबीरांचा हा शेवटचा प्रसंग त्या ठिकाणी संपतो. पुढेही थोडस त्याच्यामध्ये काही प्रसंग येतील. पण आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माची पूर्वकथा या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. गोदावरीच्या काठावरती आपेगाव नावाचं गाव आहे. ऐका, गोदावरी ही दक्षिणेतली गंगा आहे आणि तिच्या काठावरती असणारा आपेगाव, त्या आपेगावामध्ये एक महान वैष्णव होते, त्यांचं नाव होतं गोविंद पंत कुलकर्णी. ऐका, आणि भागवत भक्त होते, त्रिसंध्या करणारे होते, सात्विक होते. आणि त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं विठोबा. ऐका, थोडासा वैरागी होता तो, उपजदाच. आणि त्याने बाकी अनेक तीर्थयात्रा पायी करायचं ठरवलं. लहानपणापासूनच त्याला तीर्थयात्रा करायची खूप आवड होती. आणि तीर्थयात्रा त्या ठिकाणी करत असताना त्यांनी त्यावेळेला बाकी इंद्रायणीचं स्नान केलं. बऱ्याचशा भागामधलं तीर्थयात्रा करून त्या ठिकाणी अलंकापुरामध्ये आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि आपला नित्यनियम सगळा केला. पण त्याच वेळेला अलंकापुरामध्ये एक सिद्ध पुरुष होते, त्यांचं नाव शिदोपंथ, ब्राह्मण कुटुंबामधले होते.
पण त्या सिद्धो पंथांनी प्रतिष्ठित होते आळंदी मधले ते. पण विठोबा बाकी सिद्धेश्वराचं दर्शन वगैरे घेऊन शांत बसलेली होती. आणि सिद्धोपंत हे इंद्रायणीमध्ये स्नानासाठी निघाले आणि ही नवीन व्यक्ती कोणतरी दिसती. जाताना पाहिले आणि येताना जवळ आले आणि विठोबांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ती सात्विकता होती. विचारलं की आपण कोण आहात, नवीन दिसताय, कुठून आलात? आणि मग सांगितलं की माझं गाव हे आपले गाव आहे. मी तीर्थयात्रा यात्रा करत करत अलंकापुरामध्ये आलेलो आहे, आळंदीमध्ये आलेलो आहे. आणि मग सिद्धो पंथांनी त्यांना आदरपूर्वक आग्रह करून आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांचं आदरातिथ्य केलं, जेवण झालं. आता ऐका, सगळे काही बोलणं झालं. सिद्धो पंथांची माहिती विठ्ठलांना झाली आणि विठोबाची सगळी माहिती सिद्धो पंथांना मिळाली. पण आता काय झाले पा, थोडीशी कथा पुढे घेऊन जातो. सिद्धो पंथांना स्वप्न अवस्था झाली आणि सिद्धो पंथांना स्वप्नामध्ये सांगितले की तुझी जी मुलगी जी आहे तू या विठोबाला दे. ऐका, आणि ते स्वप्न पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विठोबाला सिद्धो पंथ म्हणतात की माझी मुलगी जी आहे ती तुम्ही स्वीकारा. पण विठोबा त्या वेळेला म्हणू लागले की महाराज, मला अजून तशी भगवंताचा तसा आदेश आला नाही. आणि जर आला तर मी केलं असतं, पण मला तसा आदेश आला नाही. आणि त्या रात्रीच विठोबाला सुद्धा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भगवंतानी सांगितलं की सिद्धो पंथाची मुलगी आहे, तिचा तू स्वीकार कर. आणि मग सिद्धो पंथाची मुलगी ही विठोबाने त्यावेळेला स्वीकारली. ऐका, आणि तिचं नाव आहे रुक्मिणी. अशा वेळेला काही दिवस गेल्यानंतर त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर सिद्धोपंत या नवीन दाम्पत्यांना पंढरपूरला घेऊन गेले की भगवंताचा त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावा. पंढरपूरमध्ये दर्शन वगैरे घेतलं, रावळामधनं बाहेर पडले आणि सिद्धोपंत आपल्या पत्नीसह गेलेले होते. काही दिवसामध्येच म्हणजे सिद्धोपंतांनी तिकडनं पंढरपूरवरनं पुन्हा एकदा आळंदीला यायला निघाले. आणि अशा वेळेला विठोबाच्या बाकी मनामध्ये आलं की मला असं वाटतंय की मी इथूनच रामेश्वरला जाऊन यावं. त्यावेळेला सिद्धोपंतांना असं वाटलं की ठीक आहे, चांगलं मनात आले, परंतु एका बाजूला नुकतंच लग्न झालेलं होतं आणि लांबचा प्रवास. आता पंढरपूर ते रामेश्वर म्हणजे काही महिने जाणार होते. ते थोडस त्यांना खटकलं होतं, परंतु आग्रह केला की मला तुम्ही नाही म्हणू नका, मी ते तीर्थ करून नक्की परत येईल. आणि आपल्या मुलीला घेऊन सिद्धोपंत आपल्या पत्नीला आणि मुलीला घेऊन आळंदीला निघाले. ऐका, त्यावेळेला मजल दर मजल त्या ठिकाणी आता विठोबा बाकी श्रीशैल्यम, तिरुपती, गोकर्ण आणि मग रामेश्वरला पोचले. रामेश्वरला पोचल्याच्या नंतर काही दिवस तिथं राहिले आणि तिथून पुन्हा पायी निघाले आणि कोल्हापूरमध्ये आलेले. कोल्हापूरमध्ये जगदंबेचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि कोल्हापूरवरनं निघाले आणि आळंदीमध्ये आता त्यांचं आगमन झालं. आळंदीमध्ये आल्याबरोबर काही दिवसातच विठोबाचे म्हणजेच विठ्ठलपंत त्यांचे आई वडील वारले. आई वडिलांचं देहावसन झालं. आता बाकी सिद्धोपंत आणि विठ्ठलपंत
आणि रुक्मिणी हे आपेगावला त्या ठिकाणी गेले. आई वडिलांची सगळं अंत्यविधी वगैरे केली, काही दिवस राहिले आणि तिथून शिदोपंतांनी, आता कोणीच राहिलं नाही विठ्ठलपंतांचं, आई वडील गेले होते. आणि मग त्यावेळेला शिदोपंत म्हटले की एक काम करा, आळंदीमध्ये राहा, म्हणजे आळंदीमध्ये तुम्हाला रोज पूजा पाठ वगैरे सगळ्या गोष्टी, सिद्धेश्वराचं दर्शन आणि सगळ्या गोष्टी होतील. आणि पंतांना असं वाटलं की आपलाही आधार त्यांना मिळेल. आणि म्हणून विठ्ठल पंतांना घेऊन शिदोपंत आता पुन्हा आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर विठ्ठल पंथांचं रोजचा नियम होता इंद्रायणीचं स्नान, पूजापाठ करणं, साधना करणं. आणि पहिलंच थोडस वैराग्य असल्यामुळं बरेच दिवस गेले, पण पोटी संतान नव्हतं आणि नैराश्य निर्माण झालं. नैराश्य निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता कुठंतरी तीर्थक्षेत्र करायला जावं. आणि म्हणून मनातला विचार हा रुक्मिणींना सांगितला की मला असं वाटतं की वाराणसीला जावं, काशीमध्ये जावं. आणि मला आता खूप असं माझ्या मनामध्ये उदासीनता निर्माण झाली. मला असं वाटतं की संन्यास घ्यावा. रुक्मिणींना हे ऐकल्याबरोबर थोड्याशा खिन्न झाल्या. आणि नंतर बाकी रुक्मिणींनी आपल्या वडिलांना विठ्ठलपंत आपले पती काय म्हटले हे सांगितल्याबरोबर शिदोपंतांनी सांगितलं की तू एक काम कर, त्यांना म्हणाव एखादी तरी संतती झाल्याशिवाय तुम्हाला कुठे जाता येणार नाही. अशा वेळेला रुक्मिणींनी सांगितलं की आपल्याला कुठली तरी एखादी संतती झाली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही बाहेर आता यात्रेला वगैरे जाऊ नका. पण काही दिवस गेले, परंतु उदासीनता विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये होती. आणि म्हटले की ऐक माझं, की मला असं वाटतं की इंद्रायणीचं स्नान करावं आणि थोडस सिद्धेश्वराचं दर्शन वगैरे जरा बाहेर तरी जाऊन यावं. पत्नी म्हणली की ठीक आहे, या आपण लवकर या. जसं एखाद्या सर्पाला वारुळातनं काढावं आणि तो बाहेर, तो सरळ 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 निघून जावा. किंवा एखाद्या चोराला पकडलं आणि लोकांच्या तावडीतनं निष्ठून ज्या वेळेला पळाला, त्या चोराला जितका आनंद होतो, किंवा एखाद्या कैद्याला तुरुंगामधनं सोडल्यानंतर जो आनंद होतो, तो आता विठ्ठलपंतांना झाला. विठ्ठलपंतांनी काय केलं असेल, तिथून प्रस्थान जे बाहेर पडले तर ती वाराणसीच्या दिशेने चालू लागली, काशी क्षेत्राकडे निघाले. ऐका, आणि काशी क्षेत्राकडे निघत असताना पायी प्रवास अनेक महिने चालले. आणि मग काशी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर गंगेचं ते जलाशय पाहिलं. ऐका, आणि एवढा आनंद झाला, गंगेमध्ये स्नान केलं, शुचिरभूत झाले आणि शरीर शांत झालं. तिथून ते प्रयागला गेलेले आहेत. प्रयागमध्ये सुद्धा सुंदर असं स्नान केलं. आणि पुन्हा काशीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना रामानंद पंथाच्या आश्रमाचा एक सुंदर आश्रम म्हणून त्याची आख्यायिका होतीच. आता पहा, कबीरांच्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे सुद्धा रामानंदांकडे गेलेले आहेत. ऐका, आणि विठ्ठलपंतांना असं वाटलं की आपल्याला जर रामानंदांकडनं जर अनुग्रह जर मिळाला, गुरुप्रसाद मिळाला, तर किती छान होईल. आणि मग अशा वेळेला ब्राह्मण होतेच, पण आश्रमाच्या काही अटी होत्या.
आश्रमामध्ये दीक्षा घेताना किंवा संन्यास स्वीकारताना विचारलं जातं की तुमच्या घरी कोण आहे आणि तुमच्या मागे कुटुंबातली जबाबदारी ही तुमच्यावरती काय आहे हे विचारलं जातं. पण अशा वेळेला विठ्ठल पंत त्या ठिकाणी खोटे बोलले की माझं कुणीही नाही. आणि ती तीव्रता अनेक दिवस प्रतीक्षा केली. विठ्ठल पंथांनी खूप आग्रह केला आणि त्यावेळेला विठ्ठल पंथांना त्या ठिकाणी रामानंदांच्या याच्या परंपरेमधला तो अनुग्रह मिळाला. आणि त्यावेळेला तो अनुग्रह मिळाल्याचा आनंद इतका मोठा त्या ठिकाणी झाला की बस रे बस. आणि अशा वेळेला विठ्ठल पंथ आता काशी क्षेत्रामध्ये रामानंद संप्रदायाच्या त्या सगळ्या नियमांचं पालन करू लागले. आम्ही सुद्धा ज्या परंपरेमध्ये आहोत त्या परंपरेचं सगळे आपण पालन केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण ते पालन करू ना, हो, तर त्याच वेळेला आपल्याला सगळ्या काही गोष्टी साध्य होतात. म्हणून आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही, पण आपल्या बाबांच्या परंपरेला काय अभिप्रेत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला या ठिकाणी एक सांगायचंय, ऐका, की कबीर महाराजांच्या आश्रमामध्ये हजारो साधू संत आले. पण कबीर महाराजांना थोडासा प्रश्न पडलेला होता की आता कसं होईल. पण भगवंतानी ती सगळी जबाबदारी स्वीकारली. मला एक दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायच्यात आणि या कथेचा शेवट या थोड्याशा यांनी आपण विठ्ठल पंथांच्या प्रसंगाने या ठिकाणी करू. ज्या वेळेला सुबन साहेबांच्या इथे बाबा जायचे आणि बाबा आल्याच्या नंतर बाबांच्या बरोबर एखादा दुसरा साधक असायचा. आणि सुरेंद्र साहेब सुबन साहेबांचे भालचंद्र सुबन साहेबांची चिरंजीव, शिकलेली सगळी ही मंडळी आणि नवीन सून घरामध्ये सुरेंद्र सुबनदादांची पत्नी, तिला काही अंदाज नव्हता एवढा, नवीनच नवरी होती. आणि बाबा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बरं त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचं देवदर्शन अध्यात्म काही कशाचाही गंध नव्हता. पण ज्या वत्सलाबाई होत्या भालचंद्र सुबंद साहेबांच्या पत्नी, बाबांची एवढी सेवा केली मंडळी, तुम्हाला काय सांगू. त्या एक एक प्रसंग मला ज्या वेळेला सांगत ना त्यावेळेला माझ्या डोळ्यामधनं एक एक तास अश्रुधारा वाहत होत्या. खूप आवर्जून मला त्यात सांगायच्या त्यावेळेला. त्याच्यातला एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो. तसे असंख्य प्रश्न आहेत, पण एक प्रसंग या ठिकाणी सांगतो. आणि मग वत्सलाबाईंनी सांगितलं सुनाला, नवीन नवरी होती, दर्शन घे, हे आपले गुरु महाराज आहेत, लक्षात ठेव, इथून पुढे ते आपल्या घरी आले तर त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही कमी नको. आणि ते गुरु महाराज आहेत, ते आपले बाबा आहेत, असं सगळं सांगितलं. पण तिला म्हणजे सद्गुरू वगैरे हे काही माहित नव्हतं. पण पाया पडायला सांगितलं, आपलं दुरूनच वाकून आपलं नमस्कार केला. पण काय झालं ऐका, ही सून बराच वेळ याला गप्पा मारत होती सगळे. आता सुनाला तिने बोलवलं आणि हळूच सांगितले की एक लक्षात घे, स्वयंपाकाला लाग आणि आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक बनव. म्हणजे सुबन साहेबांच्या घरामधली 4-5 लोक आणि बाबांबरोबर एक साधक, 7 लोक होती. 7 लोकांचा स्वयंपाक त्या सुनेनी करायला घेतला.
स्वयंपाक जवळजवळ उरकत आला आणि बाबा कॅम्प मध्ये सुबन साहेबांच्या इथं आहेत हे जसं कळालं तसे सगळे साधक दर्शनासाठी सुबन साहेबांच्या घरी आले. आता पाहता पाहता 10-15 लोक झाली, संपूर्ण हॉल भरला. आणि आता ही नवी नवरी वत्सलाबाईंच्या जवळ आली. वत्सलाबाई, एक लक्षात घ्या, अजून एक, एवढे श्रीमंत होते ते लोक. मी त्या काळामध्ये त्यांच्या कॅम्प मधलं ते घर पाहिलं. एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते, परंतु वत्सलाबाई बाबा जर कधी आल्या ना तर अजिबात घरातल्या कुठल्याही कामामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. पण सतत बाबांच्या बरोबर, बाबा तुम्हाला पाणी हवंय काय, बाबा तुम्हाला काय हवंय, उशी देऊ का, तुम्ही जरा टिकून बसता का, थांबा मी तुमचे पाय दाबते, काय काय देऊ तुम्हाला, गरम होतंय का, थांबा मी फॅन लावते. सतत फक्त बाबांच्या सेवेमध्ये पूर्णपणे लक्ष वत्सलाबाईंचं बाबांकडे होतं. आमचं बऱ्याच वेळेला असं होतं की आमचं नियोजनच फार वेगळं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, सद्गुरू ज्या वेळेला घरी येतात ना त्यावेळेला ब्रह्मदेव जरी घरी आला ना तुमच्या, तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष गेलं नाही पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे. नाही तर आलो, जरा तुम्ही आला ना महाराज, थांबा मी आलो एक काम करून. मग तुला जर काम करायचं होतं तर आम्हाला बोलावलं कशाला. पण साधकाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी हव्यात. आणि जर लाड केला ना तर मी सांगू का, नंतर नंतर लोक म्हणतील की महाराज ऑनलाईन तुम्ही आता छान करता. आम्ही झोपत ती कथा ऐकतो आता, कारण खूप दमतो आम्ही दिवसभर काम करून, असं जरा टिकून झोपून पाहतो कथा, असं सुद्धा होण्याची शक्यता आहे. हो, पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला सद्गुरू येतील ना त्यावेळेला आपण आपली नजर सुद्धा हटली नाही पाहिजे. बाकीचं तर सोडून द्या. पण बऱ्याच वेळेला मी इतकं आवडीने काय सांगायला जातो ना तर पटकनी लगेचच सगळे साधक, कोण आलंय बाहेरनं, कोण आलंय इकडनं, इतकं संधान लागावं की एक एक वाक्य सुद्धा आपल्या कर्णद्वारे आपल्या हृदयापर्यंत पोचावं. आणि विलक्षण बदल आपला त्याच वेळेला होऊ शकतो. अरे आम्ही कारखान्यामध्ये नोकरी केली, खूप छोट्या छोट्या कारखान्यामध्ये 18-18 वर्ष नोकऱ्या केल्या. पण जर कधी गुरु महाराज जर सांगत असताना जर कामाची वेळ झाली तर आम्ही कधी कामाला गेलो नाही का, कधी कारण सांगितली नाही, बिलकुल नाही. नोकरी गेली तर 72. पण सद्गुरूंचं वचन या आयुष्यामध्ये कधीच खाली पडू नये. त्यांनी एकदा मुखामधनं जर एखादी जर गोष्ट जर काढली ना तर त्यांना कळत सुद्धा नव्हतं कधी ते काम झालं. हो, दुनिया इकडची तिकडं होईल. पण आपल्याकडं काय की तेवढं गांभीर्य आपल्यामध्ये नाहीये. आणि म्हणून तर हे तुम्हाला मी सांगतो की हे जर साध्य करायचं असेल ना तर मग बघा ना, कमालनी स्वतःच शिर त्या ठिकाणी कलम केलं, म्हणजे कसली सेवा झाली ती, एक लक्षात घ्या. आणि मग अशा वेळेला बाबांच्या सेवेमध्ये वत्सलाबाई एक क्षण सुद्धा इकडं तिकडं नाही. मोरे आई साहेब सुद्धा, मोरे साहेब कामावरनं दमून थकून आले तर त्यांना पाणी सुद्धा कधी दिलं नाही, परंतु बाबांच्या सेवेमधनं त्या कधीही त्या ठिकाणी बाजूला झाल्या नाही. एवढी सेवा या लोकांनी केली. त्या सेवेला म्हणजे हेच नाही, ते ऐकलं ना तरी हृदय भरून यायचं. आणि खरं सांगू का, बाबांची एवढी सेवा त्यांनी केली होती ना, नंतरच्या काळामध्ये त्यांना कोणाचंच काय वाटत नव्हतं.
त्या मोरे आई साहेब तर म्हणायच्या बाबा कळालीच नाही कोणाला, बाबा नाहीच कळाली कोणाला, पण बाबा हे कृष्णच होते. आणि मी एकदा आट्टा हसाला पेटली आणि मी म्हणले बाबा तुम्ही मला सांगा तुम्ही कृष्ण आहात का नाही. एवढं त्या ठिकाणी त्या लोकांनी कसून, आणि बाबांनी सुद्धा त्यांची एवढी परीक्षा पाहिली हो. गब्दुली मामांच्या इथं किरकटवाडीमध्ये बाबा मुक्कामी यायचे ना, तर मुशी डोक्याखाली जर मिळाली नाही लगेच, हे चालू का मी जाऊ का लगेच, तुला मिळत नाही ना उशी, तुला माझ्यासाठी वेळ नाही ना, कशाला मी तुझ्या इथं थांबू. निघालो मी, काठी घेऊन दरवाजापर्यंत यायचे आणि बाबांच्या पायावरती डोकं टिकवून त्यांना विनंती करायला लागायची की बाबा आणली उशी, ती काय तिथं ठेवलेली आहे, तुम्ही पाहिली नाही. एवढं त्या ठिकाणी कडक स्वभाव होता. अरे बाबा नुसते खोकले ना तर साधक डचकत होते. आणि ऐका, अशा वेळेला काय झाले की सुमन साहेबांच्या सून बाकी आता वत्सलाबाईंच्या कानाला लागली की का हो, आता स्वयंपाक तर फक्त आपल्या घरातल्या 7 लोकांचाच केला, आता ही एवढी लोक आली आणि आता तुम्ही म्हणताय की जेवायची ताट तुम्ही तयारी करा. आता बी हा एवढा ना, आता तर तिथं जो 20 लोक आलेत अजून, आता कसं होणार, काय करू. त्यावेळेला वत्सलाबाई म्हणली की तुला कळणार नाही, तू काळजी करू नकोस, जेवढा स्वयंपाक झालाय ना तू तो सगळ्यांच्या ताटीला पुरेल. आता ही नवीन होती नवरी, हिला अध्यात्म महात्मे काही माहित नव्हतं. ती म्हणू लागली अहो कसं शक्य आहे, मी जो स्वयंपाक केलेला आहे 7 लोकांना पुरेल एवढा, फार फार तर 8वा माणूस जेवण. आणि शहरामध्ये आपल्या खेडेगाव सारखं नसतं, लक्षात घ्या. खेडेगावला म्हणजे अजून 2-3 लोक जेवतील एवढं घरामध्ये अन्न बनवतात. परंतु इथे तुम्हाला सांगतो की शहरामधली लोक होती, मोजून मापून केलेलं होतं आणि 7च लोकांचा. आता ती नवीन नवरी म्हटली की हे कसं पुरल, 7च लोकांचा स्वयंपाक केला. आता ही बाबांचं तुम्ही म्हणताय दर्शन घेण्यासाठी 20 लोक आली, म्हणजे 27 लोक झाली, कसं पुरल त्यांना. त्यावेळेला वत्सलाबाई म्हटल्या की तू काळजी करू नकोस, हे प्रत्यक्षात आपल्या घरी आलेलं कुणी व्यक्ती नाही, तर ते परब्रह्म आहे. आणि ज्या वेळेला ते परब्रह्म ज्या वेळेला येतं ना, त्यावेळेला सगळं ऐश्वर घेऊन येतं. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या मुलीला, सुरेंद्र सुभदांच्या त्या पत्नीला, एक खरं काय वाटलं नाही. म्हटली की आता ठीक आहे, काय आता सासूबाईच बोलतात, आपलं तर हसूच होणार आहे. पण तिने ज्या वेळेला वाढायला घेतलं ना, त्यावेळेला सगळी ताट वाढली तरी पातेल्यातली भाजी कमी होत नव्हती. एवढंच नाही तर त्या ज्या पोळ्या चपात्या काय केलेल्या होत्या, प्रत्येक ताटाला वाढली तरी सुद्धा ती तेवढी शिल्लक राहत. आणि त्यावेळेला सुमन साहेबांच्या इथे सगळी जीवन तृप्त झाली. हे पहिल्यांदा, हे पहिल्यांदा. बरं, आलेल्या साधकांना ही काही कल्पना नव्हती, पण जेवायचा आग्रह केल्याच्या नंतर बाबा म्हणले अरे कुणी जेवल्याशिवाय जाऊ नका. आता सगळ्यांना कळते की आपण एवढे जण आलो आणि एवढ्या लोकांचा स्वयंपाक कुठं घरामध्ये. मग काही साधक म्हणले नाही नाही बाबा तुम्ही जेवा, आम्ही आता घरी जाणार आहे, घरी सांगितलेले आम्ही जातो. नाही नाही रे, कुणी जाऊ नका, थोडं थोडं का व्हायना. ती बाबांची ग्रामीण भाषा होती, अरे कोर भर का व्हायना पण खाऊन जा. आणि सगळे जीवन तृप्त झाले, लक्षात घ्या, सगळे पोटभर देऊन त्या ठिकाणी एवढ्या लोकांना, 27 लोकांना अन्न पुरलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोण आलं त्या ठिकाणी अन्न पूर्ण,
सगळ्यांना पोचेल एवढं हे कुणी केलं? तर तिथं भगवंत बाबांच्या बरोबरच. एक लक्षात घ्या, नवे नवे बाबा भगवंतच होते. अजून एक प्रसंग ऐका की मी डोंज्यामध्ये कीर्तन केलं. मला वाटतं गणेश जयंतीचं कीर्तन केलं, मला आठवतंय. आणि गणेश जयंतीचं कीर्तन झाल्याच्या नंतर एक पंडित कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलांनी बाकी मला आग्रह केला की महाराज आमच्या घरी चला ना, आमच्या घरी चला ना, आमच्या आईला वगैरे बाबांचाच अनुग्रह आहे. आता हे बाबांचा अनुग्रह आहे म्हटल्यानंतर त्याच्या अनुग्रही त्यांनी मला बऱ्याच वेळेला आग्रह केला होता, परंतु जाता आलं नाही. पण यावेळेला आवर्जून म्हटलं चला आपण घरी जाऊया. जवळजवळ 82 वर्षाची म्हातारी, 81 वर्ष सहज असेल तिचं वय. आणि तिने सांगितलेला प्रसंग मी ऐकल्याच्या नंतर माझ्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हटले की महाराज मला बाबांनी लहान असताना अनुग्रह दिला आणि मी ज्या वेळेला माझ्या सासरी इकडे आले त्यावेळेला बरेच दिवस बाबांचं काही दर्शन झालेलं नव्हतं. मी सासूरवाशीन होते. पण बाबा डोंज्यामध्ये गावामध्ये येणार त्यावेळेला मला एवढा आनंद झाला की त्यावेळेला मी बाबा डोंज्यामध्ये त्या पायगुड्यांची इथं माधू पायगुडे ते आपल्या संस्थेचे माजी सचिव होते, अध्यक्ष होते. आणि त्यांना सांगितलं की माझं इथं बाबा जेवायला आणा, मी त्यांना पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते. तर ते म्हटले ठीक आहे. मग बाबांबरोबर तर त्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबांच्या बरोबर 2-3 जण आहेत आणि मी एक असणार, म्हणजे 4-5 जण आम्ही असू बाबांच्या बरोबर. तिने काय केलं की जवळजवळ 8-10 लोकांचा स्वयंपाक केला की घरातली लोक जेवतील आणि बाबांच्या बरोबर आलेली 2-4 जण ती असतील, बाबा असतील, म्हणून पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. आणि पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केल्याच्या नंतर आता बाबा डोंज्यामध्ये आले हे कळालं आणि बरीचशी लोक बाबांच्या दर्शनासाठी आले. आणि आल्याच्या नंतर मग तिथं सत्संगच सुरू झाला. बाबांना इतर दुसऱ्या गोष्टी कधीही आवडत नव्हत्या. कोण कुणाचं काय घरचं इकडचं तिकडं सांगायला लागले ना तर त्यावेळेला बाबा म्हणायचे बंद कर तुझं ते. अरे तो कृष्ण अर्जुनाला काय म्हणतो की सुरू व्हायचा सत्संग. उद्धवाला कृष्ण काय म्हणतो की सत्संग सुरू. पण इतर गोष्टी त्यांना बिलकुल बोललेल्या आवडत नव्हत्या आणि कुणी बोलायची ताकद सुद्धा नसायची. जर बाबा बोलले तर बोलायचं, नाही तर सगळ्यांनी शांत बसायचं. आणि बाबांनी सांगितलं नाही चल ग्रंथ घे आणि 21वा अध्याय काढ आणि बघ 4 पानं उलट आणि तिथं काय ते वाच. काय ताकद होती. अक्षराची ओळख नव्हती, शाळेमध्ये कधी गेले नाही. पण बाबांची अवस्था काय होती पहा, ग्राम्य भाषा होती. पण अशा वेळेला सत्संग संपला आणि बाबांनी त्यावेळेला सांगितलं हे पुरी चल जेवायला वाढ सगळ्यांना, चल भुका लागली आता, ए चला रे बसून घ्या. आता काही लोक म्हणली की नाही बाबा आम्ही जीवन आलेलो आहे, काही लोक म्हणली नाही बाबा आम्ही जीवन आलेलो आहे, आम्ही बाहेर थांबतो. परंतु अशा वेळेला बाबा म्हटले की नाही नाही सगळ्यांनी थोडं थोडस खायचंय. आता ही जी पंडितांची ही स्त्री होती ही म्हणली कानाला लागली आणि बाबांना म्हणली की बाबा मी फक्त 5-6 जणांचा स्वयंपाक केला आणि ती बी पुरणपोळ्यांचा.
आता स्वयंपाक वाढवायचा म्हटलं तर पुरणपोळ्या कशा लगेच होतील. बाबा म्हणले बाळा तू काळजी करू नको, जेवढं टॉपल्या दे ना तेवढं सगळ्यांना पुरण, तू काळजी करू नको. मी हे कबीरांच्या इथं सगळी संत मंडळी आली, हजारामध्ये आले, आणि आता कबीर काय करतील. पण प्रत्यक्षात सीतामाई आणि प्रभू रामचंद्रांनी ही सगळी कामं केली, कोणालाही काही कमी पडलं नाही. हो, सगळ्यांना जे पाहिजे ते त्या ठिकाणी पुरवलं. आता इथं पा म्हणले बाबा हे कसं शक्य आहे, एवढी सगळी पुरणार नाही ती. तुला सांगतो ना मी, वाढ तू, सगळ्यांना काय काळजी करू नको. आता हिने काय केलं, एवढ्या ताटांना लावायचं म्हटल्यानंतर आता घरातली लोक काय, आम्ही काही करू म्हणजे नंतर स्वयंपाक करून वगैरे खा असं तिने, पण तिने अर्धी अर्धी पोळी वाढायचं प्रत्येक ताटाला लावली. आता अर्धी अर्धी म्हटलं तरी पुरणार नव्हती, पण अर्धी अर्धी पोळी ताटाला लावली तरी सुद्धा पोळ्या टोपल्यामध्ये शिल्लक होत्या. तिच्या लक्षात आलं की सगळी ताटं वाढली तरी टोपल्यामध्ये पोळ्या आहेत. मग आत्मविश्वास थोडासा हे झाला, आणि मग सगळ्यांना पोट भरून सगळ्यांनी पुरणपोळ्याचा स्वयंपाक खाल्ला. पण तरी सुद्धा घरातल्या लोकांना सुद्धा तेवढंच अन्न त्या टोपल्यामध्ये पातेल्यामध्ये शिल्लक राहिलं. या असंख्य वेळा बाबांच्या संदर्भामध्ये घडलं, आणि म्हणून बाबांचे दोन प्रसंग या संदर्भामध्ये तुम्हाला सांगावं म्हणून थोडस कथेमध्ये मी सांगितलं. आता ऐका, विठ्ठलपंत हे वाराणसीमध्ये येत, आणि वाराणसीमध्ये आल्याच्या नंतर रामानंदांच्या आश्रमामध्ये आता ते राहू लागलेले आहेत. संन्यास दीक्षा घेतली, पण खोटं बोलले, आणि खोटं बोलल्यामुळं त्या ठिकाणी दीक्षा दिली गेली, संन्यास स्वीकारला. परंतु संन्यास स्वीकारला काशी क्षेत्रामध्ये ही बातमी सिद्धोपंतांना आळंदीमध्ये कळाली, आणि सिद्धोपंतांना ज्या वेळेला ही बातमी कळाली त्यावेळेला रुक्मिणीला सांगितलं, आणि रुक्मिणी बाकी त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडू लागली की मूलबाळ नाही, आणि यांनी तर तिकडे जाऊन संन्यास घेतला, आता माझे पती येतील का नाही, आणि म्हणून मोठमोठ्याने रडायला लागली. सिद्धोपंतांनी तिची समजूत काढली. पण ऐका बरं का, त्यावेळेला खूप चिंताक्रांत रुक्मिणी झाली. रखमाबाई चिंताक्रांत म्हणी, म्हणे प्राणनाथा मजई हाती आता, टाकोनी काय सा दिदला. आता आपले पती परत येणार नाही, कारण त्यांनी संन्यास स्वीकारला, आणि तीही थूर दिवशी म्हणजे काशीमध्ये. आणि मग ती बाकी खचली. ऐका, आपली वेळ बरोबर 10 वाजल्या. पुढची कथा ती मी उद्या तुम्हाला या ठिकाणी सांगल. आता ठरवले की बरोबर वेळ झाली की कथा या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा. भले दुसऱ्या दिवशी त्याच्यातला भाग सांगायचं का होईना, पण जाता जाता या ठिकाणी सांगतो की विठ्ठलपंत आता इकडं आल्याच्या नंतर रुक्मिणी आता खचली. पण उद्याच्या कथेमध्ये काशी क्षेत्रामधले रामानंद संप्रदायाच्या त्या आश्रमामधले अधिकारी पुरुष हे तीर्थयात्रा करत करत अलंकापुरामध्ये पोचतात, आणि अलंकापुरामध्ये गेल्याच्या नंतर एका पिंपळाच्या पारावरती ही महान विभूती उत्तर भारतामधली बसलेली होती, आणि रुक्मिणी माता देवदर्शन करून येत असताना महात्मे भेटले, आणि त्यांचं दर्शन व्हावं म्हणून चरणाला लागली, आणि त्याच वेळेला त्या महात्म्यांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिल्याबरोबर रुक्मिणी माता त्या ठिकाणी म्हणू लागली की महाराज, जिचे पतीच नाही जवळ, तर तुम्ही हा आशीर्वाद कसा दिला, मला पुत्रप्राप्ती कशी होईल. आणि अंतरंगामध्ये त्या वेळेला महात्म्यांनी पाहिलं
आणि लक्षात आलं की विठ्ठल पंथ म्हणजे हिचे पती आहेत. मंडळी, ही कथा तुम्हाला मी उद्याच्या भागामध्ये सांगल. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत सोपानदेव भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु साधु बाबा महाराज की जय, सद्गुरु श्रीनिवास महाराज की जय, राधा कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. साधु समर्थ सीताराम.